कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे। कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असं राज ठाकरे म्हणालेत। अंधश्रद्धेतून बाहेर पडा राज ठाकरेंनी असं आवाहन मनसैनिकांना केलंय। देशातील एकही नदी स्वच्छ नाही, त्या नदीला आपण माता म्हणतो असंही राज ठाकरे म्हणालेत। कुंभमेळ्यातील स्नानावरून राज ठाकरेंनी मनसैनिकांना मिश्किल टोला लगावलाय। खाली आपल्या महाराष्ट्र सैनिकांसकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर 15 दिवसाला तपासलं जाणार। जर महिन्यात दीड महिन्यामध्ये असं जाणवलं, कारण त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत, जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असेना, जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला, कळलं का, तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही। आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला मी। माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, मला ते नको असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी केली आहे। तर जे कार्यकर्ते निवडणुकीत काम करणार नाहीत त्यांनाही राज ठाकरेंनी सज्जड दम दिलाय। फेरीवाले तरी असतात, आपले कष्ट काम करत असतात, कष्टाने काम करत असतात, कष्ट घेत असतात, पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत। आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर, हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत। आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार। खाली आपल्या महाराष्ट्र सैनिकांसकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर 15 दिवसाला तपासलं जाणार। जर महिन्यात दीड महिन्यामध्ये असं जाणवलं, कारण त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत, जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असेना, जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला, कळलं का, तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही। आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला मी।